म्हणणं इतकंच आहे की लाडक्या बहिणीला 1,500चा आमिष दाखवून निवडणुका जिंकल्या गेल्या, बोगस मतदार नोंदवून निवडणुका जिंकल्या गेल्या. पण आजची परिस्थिती ही आहे की केवायसीच्या नावाखाली आज जवळपास 70,000 जिल्ह्यातल्या महिलांची नावं कमी केलेली आहेत. पण माझा देवेंद्र फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. आज 1,500चं जे भीक नको पण कुत्रावर म्हणण्याची अवस्था आज झालेली आहे. त्याचं कारण असं, आज 1,500च्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या नावाखाली हजारो कोटीचं अर्थसहाय्य आज एका एका तालुक्याला दिलं जातंय. असं जिल्ह्याभरातून आज कितीतरी हजार कोटीचं आतापर्यंत वाटप झालेलं आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की ह्या हजारो कोटीच्या माध्यमातून जर मोठे उद्योगधंदे ह्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून जर उभा केले गेले असते तर आमच्या घरातला भाऊ बेकार आहे, आमचा छोटा धीर बेकार आहे, आमचा छोटा मुलगा मोठा मुलगा बेकार आहे. आज ही 1,500ची खिरापत वाटण्यापेक्षा आमच्या ह्या पोरांच्या हाताला काम दिलं असतं आणि ह्या पैशाच्या माध्यमातून जर उद्योगधंदे उभा केले असते तर त्यांना कुठं रोजगार मिळाला असता आणि आज स्वाभिमानानं कष्टाच्या पैशावर जी न जगणं आज आम्हाला अभिमानास्पद वाटलं असतं. तर हे जे आहे आमचा ह्याला विरोध आहे. हे खोटं आमिष देणं बंद करा. तुमच्या घरातल्या पैशातून 1,500 वाटत नाहीत, शासनाच्या तिजोरीतून वाटताय ही पैसे. आणि या शासनाचा तिजोरीचा वापर जनसामान्याच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.